कोल्ड्रिंक म्हणजे कोका-कोला अशी कंपनीने आपली इमेज तयार केली असून आता त्यांची मोनोपोली सुरू आहे. पण हे ऐकून आपल्याला आश्चर्य वाटेल की मार्केटमध्ये मॅक्सिमम सॉफ्ट ड्रिंक्स हे एकतर कोका-कोलाचे आहेत किंवा पेप्सिकोची. जसे की मिरिंडा, माउंटेन ड्यू आणि 7 अप हे सगळे पेप्सिकोचे प्रोडक्ट्स आहेत. तसेच थम्स अप, माजा, फॅन्टा, स्प्राईट आणि लिम्का हे कोका-कोलाचे प्रोडक्ट्स आहेत. यापूर्वी मात्र इंडियामध्ये एक काळ असा होता की हेच कोका-कोला आणि पेप्सी कॅम्पा-कोलाच्या समोर काहीच नव्हते. नंतर असं काय झालं की कॅम्पा-कोला हा मार्केटमध्ये फक्त नावापुरता राहिला. त्याच्या डाऊनफॉलचे कारण काय होते आणि सध्याच्या घडीला हे रिलायन्सच्या अंडर जोरदार कमबॅक कसा करणार आहे? चला तर मग याबाबत या व्हिडिओमधून डिटेलमध्ये जाणून घेऊयात. तशी तर कोका-कोलाची सुरुवात 1886 मध्ये जॉर्जियाच्या ॲटलांटा शहरातून झाली होती. पण इंडियन मार्केटमध्ये हे ब्रँड 1956ला सुरू झालं होतं. सुरुवातीची काही वर्ष कोका-कोलासाठी सुवर्णकाळ ठरला होता, कारण भारतीय बाजारामध्ये यांनी मॅक्सिमम सेल करून भरपूर प्रॉफिट मिळवला होता. ॲक्च्युली कोका-कोलाच्या यशाचं अजून एक कारण होतं, ते म्हणजे कोणताही कॉम्पिटिटर नसणं. मीन्स लिटरली नो कॉम्पिटिटर. त्यानंतर मात्र 1973ला फेरा ॲक्ट लागू झाल्यानंतर ॲक्टनुसार कोणतीही फॉरेन कंपनी जी भारतात बिझनेस ऑपरेट करत होती त्यांना त्यांच्या कंपनीचे 60% शेअर आणि प्रोडक्ट्सची टेक्निकल इन्फॉर्मेशन शेअर करावी लागणार होती. त्यामुळे एवढ्या वेल सेटल्ड बिझनेससाठी त्यांनी 60% शेअर देण्यास होकार दिला. मात्र कंपनीने त्यांची सिक्रेट रेसिपी आणि टेक्निकल इन्फॉर्मेशन देण्यास मात्र साफ नकार दिला. याच कारणांमुळे त्यावेळचे प्राईम मिनिस्टर मोरारजी देसाई यांनी 1977मध्ये कोका-कोलाला देशाबाहेरचा रस्ता दाखविला. आता कोका-कोला देश सोडून गेल्यानंतर भारतामध्ये सुद्धा एक अशी कंपनी होती जी बंद पडण्याच्या मार्गावर होती आणि ती कंपनी होती प्युअर ड्रिंक्स, जिने सुरुवातीपासूनच शेवटपर्यंत कोका-कोलाच्या बॉटल्सच्या मॅन्युफॅक्चरिंगपासून कंपनीच्या मार्केटिंग आणि सेल्स आणि ॲडव्हर्टिजमेंटचे सुद्धा काम पाहिले होते. आणि म्हणूनच सरकारच्या या निर्णयावर प्युअर ड्रिंक्स कंपनीचे मालक चरणजित सिंग नाराज होते, कारण यामुळे 2800 एम्प्लॉईजच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता व शिवाय कंपनीला सुद्धा वाचवायचे होते. त्याचवेळी चरणजित सिंग यांनी बघितलं होतं की पब्लिकला कोका-कोलाची सवय लागली होती. अशातच त्यांनी 1977मध्ये कॅम्पा-कोला या स्वदेशी सॉफ्ट ड्रिंकची निर्मिती केली, जी मार्केटमध्ये आल्याबरोबरच पार्ले ग्रुपच्या थम्स अप या सॉफ्ट ड्रिंकला टक्कर देऊ लागली होती. त्याच वर्षी म्हणजे 1977मध्ये इंडियाचे आणखी एक स्वदेशी सॉफ्ट ड्रिंक लॉन्च झाले होते, डबल 7. पण त्याची टेस्ट लोकांना फारशी आवडली नव्हती, त्यामुळे याची डिमांड मार्केटमध्ये कमी होती. दुसरीकडे कॅम्पा-कोला लोकांना फार आवडत होता व वेळेबरोबरच ते आपला मार्केट शेअरसुद्धा एक्सपांड करू लागले होते. याचे कारण म्हणजे कॅम्पा-कोला हा कोका-कोलाच्या जागी बेस्ट अल्टरनेटिव्ह ठरू लागला होता, कारण कॅम्पा-कोला आपल्या कमालीच्या मार्केटिंग स्ट्रॅटेजीमुळे भरघोस सक्सेस मिळवले. तसेच कॅम्पा-कोलाने आपल्या ॲडव्हर्टाइजमेंटद्वारे यूथला टार्गेट केलं होतं. त्या काळी सलमान खानला त्यांनी ब्रँड ॲम्बॅसिडर केलं होतं. त्यांचा स्लोगन होता द ग्रेट इंडियन टेस्ट, जे लोकांमध्ये कमालीचे पॉप्युलर झाले होते. याचमुळे कॅम्पा-कोलाला मार्केटमध्ये असलेल्या गॅपला भरून काढून कोका-कोलाची जागा घ्यायला वेळ लागला नाही. आपल्या पहिल्या सॉफ्ट ड्रिंकच्या पॉप्युलॅरिटीनंतर त्यांनी आणखीन 2 सॉफ्ट ड्रिंक्स मार्केटमध्ये लॉन्च केले, ज्यातली एक होती कॅम्पा ऑरेंज आणि दुसरी होती कॅम्पा लाईम अँड लेमन. हे दोन्ही फ्लेवर्स लोकांना खूप आवडले आणि हळूहळू कॅम्पा-कोला इंडियन सॉफ्ट ड्रिंक्स सेक्टरचा लीडर बनू लागला होता. दिल्लीमध्ये त्यांनी 4 फॅक्टरीज सुरू केल्या होत्या आणि ऑल ओव्हर इंडियामध्ये त्यांच्या 50हून अधिक फॅक्टरीज होत्या. आणि कॅम्पा-कोला ही कंपनी 15 वर्ष मार्केटमध्ये टॉपवर होती, ज्याचा फक्त एकच कॉम्पिटिटर होता, तो म्हणजे थम्स अप. पण कॅम्पा-कोलासारखेच कोका-कोलाचे आजचे दिन जास्त वेळ नाही टिकले आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे कॅम्पा-कोलाच्या सक्सेस आणि फेल्युअरचे कारण हे कोका-कोलाच ठरले.
आता झाले असे की 1991मध्ये इंडियामध्ये लिबरायझेशनला सुरुवात झाली होती आणि इंडियन मार्केटला फॉरेन कंपनीसाठी ओपन केलं गेलं होतं, ज्याच्यानंतर फोर्ड, टोयोटो, सोनी, नोकिया, सॅमसंग अशा काही मल्टीनॅशनल कंपन्या भारतात आल्या आणि यासोबतच पुन्हा दमदार रिएंट्री घेतली, ती म्हणजे कोका कोलाने, जिच्या परत येण्याने कॅम्पा कोलाचा डाऊनफॉल सुरू झाला. तसे तर या कंपन्या इकॉनॉमिक लिबरलायझेशनच्या आधीपासूनच इंडियामध्ये आपले स्थान तयार करण्यासाठी प्रयत्न करत होत्या आणि त्यावेळचे तत्कालीन प्रधानमंत्री राजीव गांधीसुद्धा पेप्सीच्या सपोर्टमध्येच होते. त्यामुळे पेप्सीने इंडियन मार्केटमध्ये लिबरलायझेशनच्या 2 वर्ष आधी म्हणजेच 1989मध्ये कमबॅक केला होता आणि हेच ते टाईम होतं जेव्हा इंडियामध्ये कोला वॉरला सुरुवात झाली होती. पेप्सीच्या कमबॅकमुळे पॉलिटिकल वादविवाद सुरू झाले होते. या सगळ्या गोष्टींना इग्नोर करत पेप्सी आपल्या मार्केट पोझिशनला इम्प्रूव्ह करत होतं. त्यावेळी पेप्सी आणि कोका कोला या मल्टीनॅशनल कंपनीजला फंडची काहीच कमी नसल्यामुळे त्यांनी मार्केटिंगसाठी खूप पैसा खर्च केला आणि पब्लिकने पुन्हा एकदा पेप्सी आणि कोका कोलाला ॲक्सेप्ट केलं आणि याचा इम्पॅक्ट पडला कॅम्पा कोलासारख्या अनेक स्वदेशी कंपनीजच्या सेलवर. त्यावेळी मार्केटमध्ये सॉफ्ट ड्रिंक कॅटेगरीमध्ये इतकं कॉम्पिटिशन वाढलं होतं की त्यामुळे छोट्या कोला ब्रँड्सच्या फॅक्टरीज लिटरली बंद पडू लागल्या आणि यातच 2001मध्ये कॅम्पा कोलाला आपला दिल्ली बेस्ड प्लांट बंद करावा लागला आणि पुढे जाऊन 2009पर्यंत कॅम्पा कोला हा फक्त हरियाणा रिजनपर्यंत मर्यादित राहिला, जिथे अजूनही अगदी कमी प्रमाणात याचे प्रोडक्शन केलं जातं आहे. आणि यावर्षी महाकुंभमेळा व सध्या सुरू असलेल्या IPL मॅचेसमध्ये सुद्धा कॅम्पा कोलाचे होर्डिंग्स आपल्याला सगळीकडे लागलेले जोरोशोरोने दिसून येतात, ते पण रिलायन्स इंडस्ट्रीकडून. तर हो, रिलायन्स इंडस्ट्रीने कॅम्पा कोलाला प्युअर ड्रिंक्सकडून 22 करोड रुपयामध्ये ॲक्वायर केलं आहे. रिलायन्स आता FMCG सेक्टरमध्ये सुद्धा डॉमिनंट करण्याच्या तयारीत आहे. आता हा प्रश्न निर्माण होतोय की जिओच्या बाबतीत जशी टॅक्टिक्स रिलायन्सने वापरली होती तसे काही आपल्याला कॅम्पा कोलाच्या बाबतीत पाहायला मिळेल का? टेलिकम्युनिकेशन कंपनीज या कर्जबाजारी होत्या, त्यामुळे त्या ठिकाणी जिओने आपली पकड मजबूत करून सुरुवातीला लिटरली फ्रीमध्ये इंटरनेट प्रोव्हाइड केलं होतं. पण FMCG सेक्टरमध्ये ऑलरेडी बिग जायंट्स आहेत ज्यांच्याकडे फंड्सची काहीच कमी नाही आहे. त्या मात्र रिलायन्सला टक्कर देणार यात काहीच शंका नाही. आता रिलायन्सच्या स्ट्रॅटेजीबद्दल जाणून घेऊयात. जिओ मार्टमध्ये कॅम्पा कोलाची प्राईस लिस्टिंग ऑलरेडी झाली आहे व विक्रीला देखील सुरुवात होत आहे. जिओ मार्टमध्ये कॅम्पा कोलाच्या 600 mlच्या बॉटलची किंमत फक्त 15 रुपये इतकी आहे, तर 2 लिटरच्या बॉटलसाठी 49 रुपये इतकी किंमत ठेवण्यात आली आहे. तर दुसरीकडे पेप्सी आणि कोका कोलाबद्दल सांगायचे झाले तर त्यांची 2 लिटरच्या बॉटलची किंमत 95 रुपये आहे. याचा अर्थ रिलायन्सने कॅम्पा कोलाच्या प्राईसला ऑलमोस्ट हाफ केलं आहे. यापूर्वी निरमा कंपनीने सुद्धा ही स्ट्रॅटेजी वापरली होती. नंतर मात्र हिंदुस्तान युनिलिव्हरने सुद्धा कमी किमतीमध्ये आपलं प्रोडक्ट लॉन्च केलं होतं, ज्याचं नाव आपल्या सर्वांना माहिती आहे, ते म्हणजे व्हील वॉशिंग पावडर. त्यानंतर मात्र निरमा कंपनीचा डाऊनफॉल झाला. म्हणूनच कॅम्पा कोला लो प्राईस ही स्ट्रॅटेजी वापरून कुठंपर्यंत पोहोचेल हे सांगणं कठीण आहे, कारण पेप्सी व कोका कोलासारख्या कंपन्या या प्राईस गेमला टॅकल करण्यासाठी काहीतरी मार्ग नक्कीच वापरणार. रिलायन्सकडे प्लस पॉईंट आहे की त्यांचे स्ट्रॉंग नेटवर्क. एक्झाम्पल द्यायचे झाले तर त्यांचा स्वतःचा असणारा जिओ मार्ट, ते या सुपर मार्टमधून कॅम्पा कोलाला मार्केटमध्ये इझिली डिलिव्हर करू शकतात. आता ही येणारी वेळच डिसाईड करेल की कॅम्पा कोला ही कोका कोला व पेप्सीला मागे टाकू शकेल का.